श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी सुवर्णा. एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. पैठणीचे ब्लाऊज आहे आणि आपल्याला वर्क आलेले आहे. पहा, खूप सुंदर अशी डिझाईन आहे. त्याची गळारुंदी खूप मोठी आहे. तर गळारुंदी कमी करून कसे अस्तर आणि ते जोडायचे आणि कसे ब्लाऊज तयार करायचे हे पाहूयात. खूप सावकाश पद्धतीने व्हिडिओ दाखवला आहे. स्किप न करता पहा, म्हणजे तुमच्या संपूर्ण लक्षात येईल. चला, आता वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूया. बरोबर डिझाईनवर डिझाईन ठेवून घ्यायची आणि टाचणी लावून घेऊया, म्हणजे डिझाईन इकडे तिकडे सरकणार नाही. आता गळारुंदी मोजून घ्यायची आहे. तर गळारुंदी मोजताना आपण नेहमी अलीकडच्या साईडने मोजतो, पण आता आपण डिझाईनच्या साईडने मोजणार आहोत. डिझाईनच्या साईडने मोजून 2.5 इंच गळारुंदी घेतली आणि जेवढे एक्स्ट्राचे कापड आलेले आहे त्याला अशी क्रॉसमध्ये रेष ओढून घ्यायची आणि एक टिप मारून घेतली. पहा, आता ही जी गळारुंदी आहे ती पहा कमी झालेली आहे. आपली जेवढी हवी आहे तेवढीच आपल्याला गळारुंदी मिळालेली आहे. आता आपण अस्तर कसे जोडायचे ते पाहूयात. आता अस्तरवर आखताना आपल्याला जे आखून घ्यायचे आहे, अस्तरवर आखताना मी वरच्या साईडला 2.5 इंच गळारुंदी घेतली आणि खालच्या साईडला 3 इंच घेतलेली आहे. 3 इंच घेऊन जेवढा गळा आहे, उंची तुमची गळ्याची उंची जेवढी आहे तेवढी घेऊन आपल्याला आकार द्यायचा आहे. पहा, ह्या पद्धतीने मी आकार देऊन घेतला. आता घडी उलटी घालून त्याच्यावर एकमेकावर छापून घ्यायचे, म्हणजे दोन्ही साईडने आपला गळा एकदम व्यवस्थित येतो. आता आपल्याला गळा जोडताना जशी डिझाईन आहे तशी आपल्याला शिलाई घ्यायची आहे. जशी जी मोराची डिझाईन जी आहे तशी त्या पद्धतीने शिलाई घ्यायची आहे. तर आपण आता अस्तर जॉईन करून घेऊया, म्हणजे पिन लावून घेऊयात. पाशे व्यवस्थित ठेवून घ्यायचे डिझाईनवर आणि टाचण्या लावून घ्यायच्या. खालच्या साईडला टाचण्या लावून घ्यायच्या, म्हणजे आपले कापड जे आहे ते एकदम व्यवस्थित राहते. आता उलट्या साईडने, म्हणजे ज्या डिझाईनच्या साईडने आपल्याला टिप मारायची आहे, म्हणजे डिझाईन आपल्याला एकदम व्यवस्थित दिसते, त्यामुळे आपण डिझाईनच्या साईडने टिप मारून घेणार आहोत. एकदा डिझाईन चेक करून घ्यायची की आपली डिझाईन जी टिप मारलेली आहे ती डिझाईनची बरोबर आलेली आहे का नाही. ते आपली टिप एकदम बरोबर आलेली आहे. आता एक्स्ट्राचे कापड आहे ते कट करून घेऊयात. आपली डिझाईन जी आहे ते एकदम बरोबर छान आलेली आहेत. आता आपण याच्यावर दाब टिप मारून घेऊया. अस्तरच्या साईडला येईन ह्या पद्धतीने दाब टिप मारायची. खूप सुंदर अशी डिझाईन आली. हे पाहता दाब टिप मारून झालेली आहे.
आता वरच्या साईडने एक टिप पण मारून घेऊ शकता किंवा इस्त्रीच्या साहाय्याने प्रेस पण करून घेऊ शकता. मी इस्त्रीच्या साहाय्याने प्रेस करून घेणार आहे. आता पूर्ण चारही साईडला आपण टिप मारून घेऊयात, म्हणजे अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून घेऊया. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.